पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 नागरिकांचा मृत्यू झाला। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या तिघांच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिवमंदिर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं। पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी एकबोटेंच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। संतोष जगदाळे यांच्या मृत्यूने जगदाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अंत्यसंस्कारावेळी जगदाळे यांच्या आईसह मुलीला अश्रू अनावर झाले। शरद पवारांनी संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। शरद पवारांकडून दिवंगत संतोष जगदाळेंना आदरांजली वाहण्यात आली। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण अतुल मोने यांची मुलगी रुचा मोने हिच्या धाडसाचं कौतुक होत आहे। रुचानं एका मुलाप्रमाणे आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांची हत्या झाली। फरसाण व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणबोटे कुटुंबावर हा आघात असल्याची भावना त्यांच्या मित्रपरिवारानं व्यक्त केली। या हल्ल्याचा मोदी सरकारनं बदला घ्यावा अशी भावना व्यक्त करण्यात आली। काश्मीरमध्ये पर्यटनाकरता गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांकरता महाराष्ट्र सरकारनं विशेष सोय केली आहे। काश्मीरहून पर्यटकांना मुंबईत आणण्याकरता 2 विशेष विमानांची सोय करण्यात आली, तर आतापर्यंत एकूण 183 पर्यटक मुंबईत आहेत। या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विनंतीला न जुमानता अनेक विमान कंपन्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडं आकारतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगर ते देशातील प्रमुख शहरांचं भाडं 2 ते 4 पट वाढवलं आहे। जम्मू काश्मीरच्या विमानाच्या तिकिटात विमान कंपन्यांनी तिप्पट वाढ केली आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं याकडे लक्ष देऊन विमान तिकिटाचे दर कमी करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजित पानसे यांनी केली आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर 15,000 जणांनी काश्मीरचं विमान तिकीट रद्द केलं। काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करत तिकीट रद्द करण्यात आलं। इंडिगोकडे 7,500, एअर इंडियाकडे 5 तर स्पाइस जेटकडे 2,500 अर्ज आले। ज्या पर्यटकांनी तिकीट रद्द केलंय त्यांना कंपनीकडून 100% परतावा देण्यात येणार आहे। शिर्डीमध्ये पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी काढलेल्या मशाल मोर्चात सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते। पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बीडच्या दिंद्रुड या गावातील नागरिक आक्रमक झाले। कॅन्डल मार्च काढून दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली। निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळ्यामध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। शहर प्रमुख संजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तान विरोधी घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला। माणगावमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। माणगाव या बाजारपेठ ते प्रांत कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। अतिरेकी कारवायांविरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली। वर्धा जिल्ह्यात पहलगाम घटनेचे पडसाद उमटले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दलाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दौंडमधील भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप नोंदवण्यात आला। लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटील हिनं कार्यक्रमात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये नायब राज्यपाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। या बैठकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन स्थळांचं सगळं ऑडिट केलं जाणार आहे। अमरनाथ यात्रा जवळ येते, त्यामुळे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सुरक्षा ऑडिट करण्यास सांगितलं गेलेलं आहे।
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं कठोर पावलं उचलली आहेत। या दहशतवादी हल्ल्यानंतर 1960 साली झालेला सिंधू जलकरार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता पाण्याच्या एका थेंबाकरताही पाकिस्तान तरसणार आहे। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्या देशावर भारतानं बुधवारी कायदेशीर स्ट्राईक केला। भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयांमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 वर आणली गेली आहे। अटारी वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय भारतानं घेतलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कारवाई सुरू केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात 1500हून अधिक लोकांना चौकशीकरता ताब्यात घेण्यात आलं। या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि संवेदनशील भागातून पकडण्यात आलं। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीती आहे। कालच्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटक आपले काश्मीर दौरे रद्द करतायत। गेल्या 24 तासात काश्मीर ट्रिप रद्द करण्याच्या विनंत्या सुमारे 25% वाढल्या आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गर्भित इशारा दिला। पहलगाममध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केलं। सरकार आवश्यक ती सगळी पावलं उचलेल याची मी देशवासियांना खात्री देतो। आम्ही या कृत्याचं कटकारस्थान रचणार आहे आणि पडद्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचू, असं राजनाथ सिंग म्हणाले। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसतायत। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचं बक्षीस देणार अशी घोषणा काश्मीर पोलिसांनी केली। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड भीती आहे। सर्वजण शहरांकडे येण्याकरता निघालेत। अशातच विमान कंपन्यांकडून लूटमार सुरू आहे। श्रीनगर ते मुंबईचं तिकीट 10,000वरून 25,000पर्यंत पोहोचलंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला। या हल्ल्यात अमेरिकेतून पर्यटनाकरता आलेल्या ब्रिटन असं नाव ब्रिटनचीही हत्या झाली आहे। कुटुंबासह पहलगामला फिरण्याकरता आलेल्या ब्रिटनची निर्घृण हत्या झालेली आहे। दहशतवाद्यांनी हल्ल्याकरता पहलगामच का निवडलं असा प्रश्न निर्माण होतो। पहलगाम हे ठिकाण शहराच्या आग्नेय भागात आहे, तसंच तिथे जाणारा रस्ता अत्यंत निसरड आहे। एक छोटीशी चूक पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते। त्यामुळे या ठिकाणी आपत्कालीन मदत करणाऱ्यांना पोहोचायला जवळपास 30 ते 40 मिनिटं लागतात। त्यामुळे देखील हल्लेखोरांनी ही जागा निवडली असा अंदाज आहे। पहलगाम दहशतवादी हिंसाचाराच्या भयावह कृत्याचा निषेध करत मुंबईतील लीलावती हॉस्पिटलनं मदतीचा हात पुढे केला। दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला गमावलं किंवा जखमी झाले आहेत अशा व्यक्तींना या ठिकाणी मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात सतर्कतेचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला। शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे केलं ते अमानवीय आणि विकृत आहे। धर्म विचारून गोळ्या झाडणं ही विकृतीच आहे। अशा अतिरेक्यांचा बिमोड केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे कटाई नाका ते ठाणे दरम्यान शुक्रवारी पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार आहे। सिन्नरमधील कडवा पाणीपुरवठा योजनेतून सिन्नर शहराला पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार आहे। बंधाऱ्यात असलेली गळती दुरुस्तीचं काम असल्यानं 3 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पालिकेतर्फे घाटकोपर इथं पाणीपुरवठा विषयक विविध कामं प्रस्तावित असून ही कामं येत्या शनिवारी हाती घेण्यात येणार आहेत। त्याकरता 26 एप्रिलला पाणीपुरवठा 24 तासांकरता बंद राहणार आहे। पंजाबसह वायव्य भारतातील मैदानी प्रदेशांसह मध्य आणि पूर्व भारतातील 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये
कडक उष्णतेचा काळ सुरू झालाय। हवामान खात्यानं आता या प्रदेशांमधील काही ठिकाणी किमान एका आठवड्याकरता उष्णतेच्या लाटांचा इशारा जारी केलेला आहे। रात्री देखील उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचित घट झाली, पण असं असलं तरी आर्द्रतेमुळे असह्य उकाडा सहन करावा लागतोय। मुंबईत बुधवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असून उन्हाचा तडाखाही कमी झाला आहे, पण आर्द्रतेचं प्रमाण 75% आसपास असल्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण आहेत। सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावलाय। राज्यातील उन्हाची दाहकता वाढतीच आहे। सोलापूरसह राज्यात किमान 43.8 अंशांनी तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा वाढ झालेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे। मालेगावातही कलिंगडाची मागणी वाढली आहे। बाजारपेठेसह रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी कलिंगड विक्री करायला सुरुवात केली आहे। 20 रुपये किलो आणि 30 ते 40 रुपये प्रति नग कलिंगड आणि टरबूजाची विक्री होतीये। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल 25 एप्रिलला रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीकरता बंद करण्यात येणार आहे। वाहतूक कोंडी रोखण्याकरता वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे। वाहतूक पोलिसांनी याबाबतचा आदेश बुधवारी जारी केला। गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 7 अ मार्गिकेतील 1.647 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं भुयारीकरण नुकतंच पूर्ण झालं। MMRDAनं दुसऱ्या बोगद्याच्या कामाला वेग दिलेला आहे। दिल्ली आणि मुंबईमधील प्रवासाचं अंतर कमी करण्याकरता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 1386 किलोमीटर लांबीच्या महामार्ग निर्माण करण्याचं काम हाती घेतलंय। त्यामुळे तलासरी ते मोरबे प्रवास 2026 मध्ये सुसाट झालाय। नागपूर शहरातील विविध पोलीस ठाणी आणि पोलीस कार्यालयांचा तब्बल 25 कोटींचा मालमत्ता कर थकलाय। RTI कार्यकर्त्यांच्या माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून ही गोष्ट समोर आलेली आहे। पुण्यातील वेगवेगळ्या भागात रस्ते दुरुस्ती डांबरीकरण या कामांकरता ठिकठिकाणी रस्ते खणलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। पावसाळ्यापूर्वी कामं न झाल्यास ठेकेदारांविरोधात कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे। FTI बाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला। या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलाय। FTIला विशिष्ट श्रेणीमध्ये हा दर्जा देण्यात आलाय। MMR मधील पायाभूत सुविधांच्या उभारणीत आता फिनलँडचाही हातभार लागणार आहे। यासाठी शिष्टमंडळानं MMRDA सोबत बैठक घेतली। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पुढे नेण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारचं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर महापालिकेचं पथक कारवाई करता गेल्यावर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विरोध करतात। त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं विधानसभा उपाध्यक्षांसह शहरातील खासदार, आमदार आणि सर्वपक्षीय शहराध्यक्षांना पत्र पाठवलेलं आहे। अनधिकृत होर्डिंग्स न लावण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगण्याची विनंती पत्रातून करण्यात आली आहे। इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ओलाच्या महाराष्ट्रातील 121 स्टॉर्स बंद करण्यात आलेत। ओलाच्या स्टॉर्सकडे ट्रेड प्रमाणपत्र नसल्यानं वाहतूक विभागानं स्थानिक RTOला स्टॉर्स बंद करण्याचे निर्देश दिलेत। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं स्ट्रक्चरल ऑडिटचं काम हाती घेतलंय। अति धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याकरता संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणात गाळे उपलब्ध करावे लागतील। प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तीवरील बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी यावर पुन्हा एकदा उच्च न्यायालयानं बुधवारी भर दिला। तसंच नागरिकांनी मातीपासून तयार केलेल्या मूर्ती खरेदी करण्याची इच्छाशक्ती बाळगली पाहिजे, किंबहुना नागरिकांची इच्छाशक्तीच POP मूर्तीवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सहकार्य करणं, अशी टिप्पणी न्यायालयानं केली।
सोलापूरकरांकरता आनंदाची बातमी. सोलापूरकरांचं विमान सेवेचं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे. येत्या 26 मे पासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होतीये. सोलापूरहून विमानसेवा फ्लाय 91 कंपनीकडून सुरू करण्यात आलेली आहे. तुळजापुरात गुंडगिरीचा कळस बघायला मिळाला. एका तरुणानं पोलीस ठाण्यातच पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित होतो. तुळजापुरामध्ये गुंडगिरीचा कळस बघायला मिळाला. एकानं पोलीस ठाण्यातच पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये. मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत मोठी भर पडतीये. सद्यस्थितीत 142 गावं आणि 24 वाड्यांना 215 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. तर दुसरीकडे प्रकल्पातील पाणी साठ्यातही घट झाली आहे. बातमी साताऱ्यातून. सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं कृष्णा नदीत बुडालेल्या कलाकाराचा अखेर मृतदेह सापडलाय. सौरभ शर्मा असं मयत कलाकाराचं नाव आहे. साताऱ्यातील रेस्क्यू टीम आणि ट्रेकर्सच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू होती. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लाखो मच्छीमार बांधवांना फायदे होणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचं काही मच्छीमार संघटनांनी स्वागत केलं. विट्याचं ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी या उत्सवानिमित्त देवाची छबिना आणि पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीच्या वेळी नाथबाबाच्या नावानं चांग भलचा गजर करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील 796 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 210 ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुलं झालंय. तब्बल 349 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. यासाठीची सोडत संपन्न झाली. मावळमधील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत जाहीर करण्यात आली. 53 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज असणार आहे. सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत वडगाव मावळमध्ये काढण्यात आली. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पुलकित सिंह यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या सुरेश काळे यांनी केलाय. वर्ध्यात महाविकास आघाडीला काँग्रेसनं झटका दिलाय. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढणारे संभावित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं चित्र आहे. कुंभारली घाटासह पिंपळी ते रामपूर दरम्यानचा एकूण 41 किलोमीटरचा रस्ता हा गुहागर बिजापूर रस्ता आहे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तो हस्तांतरित करण्यात आला. यामुळे या मार्गाच्या देखभालीसह सुधारणा आणि दुरुस्ती कामांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात खेळता खेळता जिन्याला अडकवलेल्या दोरीचा फास लागून चिमुकल्याचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील आरे गावातला हा धक्कादायक प्रकार आहे. नागपुरातील गाजलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या उत्तम कापसे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात पावसाळ्याच्या दिवसात अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणकडून महिनाभर मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचं काम सकाळच्या सत्रात केलं जाणार आहे. या कामाकरता 3 ते 5 तास वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. तुळजापूरच्या गंधोरा गावात रेणू पवनचक्की कंपनीचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. महाराष्ट्र कर्मचारी महामंडळाच्या सुरक्षारक्षकांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. मारहाणीत एक महिला आणि पुरुष जखमी झालेले आहेत. सोलापुरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यात मंद्रुप जवळच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतात बांधलेले पत्रा शेड देखील उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बातमी आहे बीडमधून. बीडच्या आष्टी तालुक्यातील कासारी इथल्या शिवस्वरूप बन महाराज यांची मुख्य संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली. मंदिर कलशावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 7 दिवस भक्तिमय वातावरणात समाधी सोहळा संपन्न होणार आहे.
दक्षिण रायगडमध्ये 6 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आल्या। यावेळी 6 ग्रामपंचायतींवर महिला राज होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।